आपल्या समस्या जाणणारी, त्या सोडवणं आपलं कर्तव्य मानणारी, आपल्या हक्काची शिवसेना। ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पीआरपी ट्रीटमेंट बद्दल बोलतोय। मॅडम, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ही ट्रीटमेंट कशा प्रकारे फायदेशीर आहे आणि त्याला साइड इफेक्ट्स कसे नाहीत या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतलेलं आहे। मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जर का आता बघितलं की जसं आपण म्हटलं की स्टेम सेल्स जर का सिव्हिअर आजार असेल तर तेव्हा वापरले जातात आणि मॉडरेट लेवलवरती जर का असेल तर आपण ही ट्रीटमेंट घेऊ शकतो। तर बऱ्याच वेळेला असं होतं, आता स्टेम सेल बद्दल अवेअरनेस तर आलेला आहे, परंतु काय होतं की ते कितीही नाही म्हटलं तरी खर्चिक आहे, बऱ्यापैकी खर्चिक आहे। तर त्या दृष्टिकोनातून जर का आपण ही पीआरपी ट्रीटमेंट जर का घेतली आणि खरोखर मॉडरेट आजार असेल आणि त्याला जर उपयुक्त असेल तर मग कॉस्टच्या दृष्टिकोनातून काही डिफरन्स त्याच्यामध्येही येतो का? कॉस्टच्या ह्याच्याप्रमाणे खूपच डिफरन्स आहे त्याच्यात। म्हणजे जर तुम्ही स्टेम सेल साठी गेला तर ऍटलीस्ट 3 लाख 4 लाख खर्च येतो, पण त्या मानाने पीआरपी ट्रीटमेंटला हा अतिशय स्वस्तात आहे। 10,000 पासून तुम्ही यू कॅन स्टार्ट द ट्रीटमेंट आणि तुमचे किती सिटिंग्स होतात त्याच्यावर हे अवलंबून आहे। काही वेळेला मिनिमम 3 सिटिंग तरी घ्यावी लागतात कुठल्याही पेशंटला। त्याप्रमाणे जसं वाढत जाईल तुमचे ट्रीटमेंट घेणं जसं जसं वाढत जाईल तशी त्याची कॉस्ट वाढत जाईल, पण कम्पेअर टू स्टेम सेल्स ही खूपच निग्लिजिबल आहे। म्हणजे कॉस्ट जर तुम्ही कन्सिडर केली तर ही खूपच कन्सिडरली खूपच कमी कॉस्ट आहे आणि त्याचे फायदे मात्र खूप आहेत, साइड इफेक्ट नाहीयेत त्याला अजिबात। त्यामुळे यू कॅन गो फॉर दिस। नक्की। आपण ह्या विंडोमध्ये जी स्लाइड बघतोय त्या अनुषंगाने मला विचारायचं तुम्हाला, विनस अल्सरच्या दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला तर मग पीआरपी ट्रीटमेंट ह्याच्यावरती आपण कशा प्रकारे लागू करू? येस येस, विनस अल्सर हा पण पेशंट विनस अल्सरचाच आमच्याकडे आलेला आहे। त्याला डायबेटीस होता आणि विनस अल्सर पण आहे। त्यांना आम्ही ही ट्रीटमेंट चालू केली आणि जसं मी सांगितलं तसं सेम आम्ही प्रोसिजर केली, ब्लड घेतलं त्यांचं सेंट्रीफ्यूज करून त्याला ग्रोथ फॅक्टर डिराईव्ह केले आणि ते इंजेक्ट करायला सुरुवात केली। तर फरक असा दिसून आला की जखम हळूहळू भरत येत आली ग्रोथ फॅक्टर आणि प्लेटलेटमुळे, आणि विदिन 4 सिटिंग मध्ये तिचा पूर्णपणे पाय बरा झाला। आपण टेनिस एल्बो किंवा आता फ्रोझन शोल्डर याबद्दल बोललो, बऱ्याचशा स्पोर्ट्समनना अशा प्रकारच्या इंजुरीज किंवा अशा प्रकारच्या ह्याच्यामुळे हे त्रास होतात, तर त्यांनाही रिकरन्स येतो। तर कुठेतरी जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की मग अशा प्रकारे ह्या ट्रीटमेंट जर का त्यांनी घेतल्या तर त्यांना एक काही काळापुरता रिलीफ जो आहे तो त्यांना मिळू शकतो का? हो हो हो, नक्की। म्हणजे मी तर म्हणेन की पीआरपी हे खेळाडूंसाठी आणि वयस्कर लोकांसाठी अतिशय वरदान ट्रीटमेंट आहे। कारण खेळाडूंना कायम लिगामेंट प्रॉब्लेम असतात किंवा टेअर अँड वेअर मसल्स होतात, तर त्यांना जर आपण ही ट्रीटमेंट दिली तर त्यांची जी तीव्रता आहे, आजाराची तीव्रता आहे ती नक्कीच कमी होते। बरोबर। आपण जसं म्हटलं तसं की स्टेम सेल्सचा आता अवेअरनेस आलेला आहे, पीआरपी बद्दलही आपण आता प्रेक्षकांना समजावून सांगतोय। तर भविष्यात जर का बघितलं तर भविष्यामध्ये आपण पीआरपी ट्रीटमेंटला कुठे पाहतोय आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याशी संबंधित काही रिसर्च आता सुद्धा सुरू आहे? हो हो, रिसर्च नक्कीच चालू आहे। पीआरपी म्हणलं तसं आता वरदान ठरतंय, कारण तुम्हाला लगेच इफेक्ट मिळतो, साइड इफेक्ट नाहीये आणि म्हणजे वरदान याच्यासाठी की रिव्होल्युशनरी ही ट्रीटमेंट आहे। कारण का तर आम्ही तुमचंच ब्लड घेतोय, पेशंटचं ब्लड घेतोय आणि ते तुम्हालाच देतोय आणि परत तुम्हाला बरं पण करतोय। बरं करतोय म्हणजे रिपेअर सिस्टीम हे तुमच्याच रक्तामध्ये आहे, ती फक्त आम्ही तुम्हाला फॉलो करून ती देतोय तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर बरं करतोय। तर मला वाटतं ही रिव्होल्युशनरी नक्कीच आहे आणि पुढे जाऊन ह्याच्यावर खूप चालू आहे संशोधन, अजूनही चालू आहे की स्टेम सेलच्या ऐवजी आपल्याला ही ट्रीटमेंट देता येईल का। ओके, अच्छा। कारण स्टेम सेल खूप कॉस्टली आहे, तर त्याऐवजी ही ट्रीटमेंट देता येईल का, किंवा अजून काही आजार आहेत की जिथे अजून ही ट्रीटमेंट लागू होत नाहीये। जसं मी म्हटलं की सीबीसी मध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल किंवा प्लेटलेट काउंट कमी असेल तर आपण ही ट्रीटमेंट रेकमेंड करू शकत नाही। तर त्याच्यावर पण संशोधन चालू आहे की पुढे जाऊन ही ट्रीटमेंट आपण त्यांना पण देऊ शकतो की सगळ्यांनाच ही उपयोगी पडू शकते। मला वाटतं तुम्ही म्हणाला तसं की आपलं शरीरच आपल्याला नेहमी बरं करत असतं, तर तुम्ही एक माध्यम आहात खूप चांगलं। त्या अनुषंगाने मला वाटतं आता जे प्रेक्षक बघतात त्यांना ही पीआरपी ट्रीटमेंट नेमकं काय आहे हे लक्षात आलेलं असेल। मला वाटतं तुम्ही इथे येऊन या विषयावरती एवढं छान आज मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। या विषयासह टॉक टाइम मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय। नमस्कार। पाण्याची चातकासारखी वाट बघणं एवढंच माझ्या नशिबात आहे का? आता मुंबईत बदल घडणारच, परिवर्तन तर होणारच। कमळासमोरील बटन दाबा आणि भाजपाला मत द्या।
आयकर विभागाजवळ त्या सगळ्या स्पेसिफाईड अकाउंटची माहिती आहे. या खात्यांमध्ये संशयास्पद कॅश डिपॉझिटची आम्हाला सगळी ओळख आहे. डिमॉनिटायझेशनच्या काळात 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत जर कोणत्याही बँक खात्यामध्ये ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त डिपॉझिट केले गेले आहे तर अशा संशयास्पद खात्याची पहिली लिस्ट आयकर विभागाद्वारे वेबसाईटवर प्रसारित केली गेली आहे. खातेदारांनी कृपया आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर आपल्या पॅन नंबरद्वारे लॉग इन करा आणि काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन ऑपरेशन क्लीन मनीचा हिस्सा बना आणि आयकर विभागाच्या कोणत्याही कारवाईपासून वाचा. निश्चिंत रहा, केवळ आपणच आपला डाटा आपल्या पॅन कार्डद्वारे पाहू शकता आणि कोणीही नाही. आपला डाटा पूर्णपणे सुरक्षित आहे. जर आपण या प्रश्नांची उत्तरं देण्यात स्वतःला असमर्थ समजत असाल तर आयकर विभागाच्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेऊन राष्ट्रहितासाठी पावलं उचला. स्वच्छ धन अभियान, भारताची शान. आयकर विभागाद्वारे जनहितासाठी जारी. The first Indian to score 2 double hundreds as captain. Double hundred for India's captain. He's in the form of his life. It's the 4th double hundred for Virat Kohli, all in one season, and he becomes the first batsman in Test history. ATM Test Series, India versus Australia. First Test, 23rd February, Thursday at 8:30 a.m. Live on the Star Sports Network and Hotstar. पप्पा, आपल्याला पाणी कसं मिळतं? आपल्या मुंबई महानगरपालिकेमुळे. त्यांना पाणी कसं मिळतं? त्यांनी आपल्यासाठी बांधलेल्या धरणामधून. पप्पा, आपल्या घरी धरणाचं पाणी कसं येतं? बाळा, पिण्याचं पाणी आणण्यासाठी आणि सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी 7000 किलोमीटर लांब पाईपलाईनचं जाळं पसरवलंय. आपल्या महापालिकेने एशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारलाय. आपल्या समस्या जाणणारी, त्या सोडवणं आपलं कर्तव्य मानणारी, आपल्या हक्काची शिवसेना. हे बघा, शेफ ए आलमनी हा केक स्पेशली आपल्यासाठी बनवलाय. डोंट वरी, आहे ना यारी. केसरी टूर्स प्रस्तुत दिल दोस्ती दोबारा. उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. होमचा ऑनलाईन विकास करा. गौरारी. माझं काम सोपं नाही. पूर्वी हे सगळं करू शकत नव्हतं. मग माझ्या डॉक्टरांनी सांगितलं हे बी विटामिन्सच्या कमतरतेमुळे होत असावं आणि मग त्यांनी मला रोज न्यूरोबायन फोर्ट घेण्याचा सल्ला दिला. न्यूरोबायन फोर्ट, भारताचा नंबर 1 विटामिन ब्रँड आणि मी माझ्या मुलीचा नंबर 1 हिरो. मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांच्या मुलाच्या गाडीत पैसा आणि साड्या सेनेचा आरोप तर शिवसेनाच मनी लॉन्ड्रिंगमध्ये सोमय्यांचा प्रतिआरोप. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दारू साठा जप्त. विल्होळीत रुग्णवाहिकेतून जप्त केलेली दारू बनावट असल्याचं उघड. राजकीय पक्षांच्या गुन्हेगारीकरणाचा कळस. मुंबईतच फक्त सेनेकडून 28 गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार तर मनसेत हाच आकडा 22 वर. पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपमध्ये जाहीरनाम्याच्या प्रकाशनावरून श्रेयवादाची लढाई. गिरीश बापट यांनी प्रकाशन करण्याआधीच लांडगे गटानं जाहीरनामा टाकला फेसबुकवर. मराठवाड्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची खुशखबर. औरंगाबाद आणि बीडमध्ये आता पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार. सुषमा स्वराज यांनी केली घोषणा. आणि बॅडमिंटनच्या जागतिक रँकिंगमध्ये PV सिंधू 5वी. जपानच्या अकाने यामागुचीला टाकलं मागे. बातमी आहे मुंबईतली. शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतातच आहेत आणि काल रात्री मुलुंडमध्ये एक मोठा राडा होता राहिला. याचं कारण म्हणजे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील याच्या गाडीमध्ये साड्या आणि पैसे पकडल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. पण असं काही घडलंच नाही असं सांगत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सगळे आरोप फेटाळलेले आहेत.
किरीट सोमय्या स्वतः तिथे साडी वाटप करत होते, पैसे वाटप करत होते आणि मुलुंडच्या जनतेने, तिथल्या स्थानिक जनतेने त्यांना रंगेहात पकडलं आणि ते रंगेहात पकडलं. त्यावेळी पोलीस प्रोटेक्शन सोबत असताना पोलीस प्रोटेक्शनच्या मुळे ते तिथून पळून गेले, पाईपलाईनवर उडी मारून पळून गेले. त्यामुळे एक प्रकारचा जर त्यांच्या मनात पाप नसतं, जर ते पैसे वाटप नसते, साडी वाटप करत नसले, तर त्या ठिकाणी ते जे मतदार आहेत त्या लोकांना त्यांनी सामोरं जायला पाहिजे होतं आणि ते तिथून पळून गेले म्हणून त्यांच्या मनात पाप होते, ते चूक करत होते आणि ते पैसे वाटप करत होते म्हणून तिथून पळून गेले. हे आता सिद्ध झालंय. मला अचानक निरोप आला की तुमच्या गाडीची काही लोक तोडफोड करत आहेत. मला आणखीन मनोज कोटकच्या कार्यालयात प्रचारासाठी जायचं होतं, कार्यकर्त्यांच्या मीटिंग होती, म्हणून माझ्या बरोबर जे पोलीसचे सहयोगी असतात आम्ही दुसऱ्या गाडीने मनोज कोटकच्या कार्यालयात गेलो, तिथे मीटिंग केली आणि त्यानंतर मी माझ्या घरी आलो. काही तासांनी माझी गाडी जी तोडफोड केली होती ते मेकॅनिकने जाऊन दुरुस्त करून ते गाडी पण घरी आली. विषय एवढाच आहे. नेमका मुलुंडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये हा राडा का झाला ते पाहूयात सविस्तर या वृत्तांतातून. सोमय्या मातोश्रीचा वाद आता कुठल्याही क्षणी राड्यात रूपांतरित होतो की काय अशी स्थिती आहे. कारण सोमय्यांचा मुलगा नील हा मुलुंडमधून निवडणूक लढवतोय. शिवसैनिकांची त्याच्यावर करडी नजर आहे. त्याच्या गाडीतून पैसे आणि साड्या वाटल्या जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आणि बघता बघता गर्दी जमली. क्योंकि किरीट सोमय्या खुद के लड़के को जिताने के लिए उसके चुनाव क्षेत्र में पैसे बांटने के और साड़ी बांटने के लिए आए थे. वहां के लोगों ने उसको रंगे हाथ पकड़ा और लोगों ने जब भी रंगे हाथ पकड़ा तभी वो रणछोड़दार जैसे भाग के गए. मुलुंडच्या पोलीस ठाण्यातली गर्दी स्फोटक झाली. स्वतः किरीट सोमय्या पळून गेल्याचा आरोप सेनेनं केला. पण पोलिसांच्या तपासात नील सोमय्यांच्या गाडीत ना साड्या निघाल्या ना पैसे. सेनेच्या आरोपातली हवा निघाली. फ्लाइंग स्क्वाड जो है इलेक्शन कमीशन के वो अधिकारी आ गए, उनका गाड़ी का सर्च किया गया. वो गाड़ी में कुछ ऑब्जेक्शनेबल मिला नहीं है. किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर खंडणीचे थेट आरोप केलेत. आता तर त्यांनी भुजबळांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये शिवसेनेनंही मलिदा खाल्ल्याचा आरोप केलाय. त्यावरही शिवसेना खवळली आहे. छगन भुजबळनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांबरोबर त्याच कंपन्यांद्वारा ठाकरे साहेबांचा चार्टर्ड अकाउंटंटनी शिवसेना नेत्यांच्या कंपन्यांमध्ये पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. सोमय्या आणि शिवसेना नेते एकमेकांच्या संपत्ती, काळे धंदे, घोटाळे यावर आरोप प्रत्यारोप करतायत. त्यांची खरंच एकदा चौकशी व्हावीच अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जाते. फक्त आता अशा उखाळ्या पाखाळ्या काढणारे नंतर सत्तेसाठी एकत्र येताना दिसले तर मुंबईकर काय करतील. मनोज देवकरसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता तसंच भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घरी ही गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोड करणाऱ्या व्यक्तीनं त्यासोबत त्यांना एक धमकीचं पत्र सुद्धा दिलंय. या पत्रात असं लिहिलंय की मुंबईतला प्रचार बंद कर, नाहीतर यावेळेला गाडीची काच फोडलीये, पुढच्या वेळेला तुझं तोंड फोडू. घडलेल्या गोष्टीची माहिती मनोज तिवारी यांनी त्यांच्या ट्विटर पेज